शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मिरजेत महाराणा प्रताप चौक लाडू वाटप, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराणा प्रताप चौकात शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मिरज शहरात शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने नागरिकांना लाडू वाटप करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दिलेले योगदान तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी उभारलेली लढाऊ भूमिका याचे स्मरण करण्यात आले। धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यालाही यावेळी अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान नागरिकांना लाडू वाटप करून वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला। अनेक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत शिवसेनेला शुभेच्छा दिल्या। वातावरण घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेले होते। या कार्यक्रमात शिवसेनेचे महानगर क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, विजयराव शिंदे, गजानन मोरे, माधव गाडगीळ, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिर, उद्धव जाधव, दत्ताजी रुईकर, जब्बार मुजावर, समर्थ कोळी, रोहित चौगले, आकाश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना यापुढेही रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन मिरज शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण घेऊन आमचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करतो आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला पाहतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे शिवसेनेचं दगदगतं हिंदुत्ववादाचं काम चालू पाहायला मिळतंय। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बऱ्याच लोकांनी आज पक्षप्रवेश करायचा आपल्याला पाहतोय। आपण सध्याची जी परिस्थिती पाहता की इतर पक्षापेक्षा लोकांचा ओढा माननीय एकनाथ शिंदे साहेब नेतृत्वात दिसतोय आणि त्याची प्रचिती लवकरच या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या नेत्यांचे प्रवेश नजीकच्या काळात होताना आपल्याला दिसा येतील आणि हिंदुत्वाचा जो लावलेलं हे जे बीज आहे या वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रभर करतायत। आम्ही सगळे मिरजमधील सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक तो विचार घेऊन सांगली ही शिवमय आणि शिवसेनेचा एक बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार आज वर्धापन दिनानिमित्त व्यक्त करतो। या 60व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम हिंदूच्या शिवसैनिकांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण झाली या गोष्टीचा अभिमान बाळगून सर्व हिंदुस्थानातील शिवसैनिकांना मी प्रचंड शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुन्हा पुढची 60 वर्ष शिवसेना समाजकारण करायला सज्ज राहत आहे। याच बरोबर आज एकनाथ शिंदे साहेबांनी ही शिवसेनेची जी पताका आहे ती उंच नेलेली आहे आणि यापुढे सुद्धा भविष्यामध्ये लाडजी, शेडजी आणि बडजी जर सोडले तर सर्व बहुजन समाजाला तारणारी एकमेव संघटना या हिंदुस्थानात अखंडपणे उभा राहील ती म्हणजे शिवसेना। या शिवसेनेचा आम्ही शिवसैनिक आहे याचा प्रचंड अभिमान आहे आणि पुन्हा एकदा मी ही शिवसेना 60 वर्षे झाली आणि पुन्हा या सर्व जनतेच्या सेवेत आम्ही पुन्हा 60 वर्षे दिमागानं उभा राहू इतका विश्वास मी आपणाला देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना।